सुप्रसिद्ध राजज्योतिषांत्रिक श्री माधव गुरुजी यांचा खास उपक्रम चिंतन, सत्संग आणि साधना. मुखं करोति वाचालं पंगुलंघयिते गिरी यत्कृपातमहं वन्दे परमानंद माधवम. श्री सच्चिदानंद सद्गुरु श्री साईनाथ महाराज की जय. नवरात्रामध्ये अतिशय सुंदर आणि उत्साहाचं असं वातावरण आहे आणि त्या वातावरणामध्ये आपले सत्संगसुद्धा जणू काही वेगवेगळ्या कला बाप्पा आपल्याला शिकवतोय आणि त्यामुळे ते आणखीन उत्साहवर्धक होत आहेत. एक एक सत्संगावरती तुम्ही प्रत्येकाच्या आलेल्या ज्या काही कॉमेंट्स आहेत त्यासुद्धा मी बघतो आणि त्या वाचून मला खूप आनंद होतो की तुम्ही सगळेजण याचा लाभ घेताय आणि तुम्ही चिंतनामध्ये सुद्धा हा विषय आणताय. त्याचं मला आणखीन कौतुक वाटतं. निश्चितपणे या सत्संगाचं चिंतन व्हायला पाहिजे. ज्यावेळेला चिंतन होईल त्यावेळेला कुठेतरी तुम्ही सत्संग ऐकल्याचं किंवा मी सत्संग करत असल्याचं दोन्हीचं आपलं कार्य जे आहे ते कार्य पूर्ण होईल. आणि अशीच इच्छा घेऊन बाप्पा आणि मुद्गल ऋषी हे आज पुन्हा भेटले आणि मुद्गल ऋषींना बघितल्यानंतर बाप्पा खूप प्रसन्न झाला आणि म्हणला मुद्गला पहिले आज इकडे ये म्हणून आणि इथे बस म्हणून. त्यावेळेला मुद्गल ऋषींना तिथे बसून झाल्यानंतर बाप्पा म्हणले की आता गंमत बघ म्हणून. आणि गंमत बघ असं म्हणल्यानंतर त्या ठिकाणी आजूबाजूला काय दिसतंय का म्हणून त्यांनी बघण्याचा प्रयत्न केला, परंतु आजूबाजूला काहीच दिसत नव्हतं आणि ते दिसत नसतं. त्यावेळेला बाप्पा म्हणला बघ किती मजा येते, बघ किती छान आहे म्हणून, परंतु त्यांना काहीच दिसत नव्हतं. त्यावेळेला ते बाप्पाला म्हणले की बाप्पा मला नाही काय दिसत आहे म्हणून. तुम्ही जे म्हणताय त्याच्यामध्ये खरोखरी तुमच्या वर्णनावरनं किंवा तुमच्या चेहऱ्यावरनं मलाही समजतं की काही जे काही दिसतंय ते खूप आनंदी असणार आहे, खूप उत्साही असणार आहे, परंतु मला नाही काय दिसत आहे. त्यावेळेला बाप्पाच्या लक्षात आलं की अरे मुद्गला ठीक आहे मी तुला ते चक्षुनी दाखवतो. एवढंच बाप्पा म्हणला. बाप्पानी 1 मिनटं त्यांचे डोळे झाकले आणि आपला हात काढून घेतला. काढून घेतल्यानंतर मग मुद्गल ऋषींना दिसायला लागलं. त्यावेळेला मुद्गल ऋषींना एक मोठा समूह दिसला आणि त्या समूहामध्ये सगळेजण खूप काही छान खेळत होते, खूप काही खेळ रंगलेला होता, सगळे नाचत होते आणि प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंदी आनंद होता. म्हणजे आणि ते सगळेजण एकमेकाचे एकाच कुटुंबातले असल्यासारखे वाटत होते. ते सगळे कुटुंबीय वाटत होते आणि कुठल्या तरी कार्यक्रमाच्या निमित्ताने ते पूर्णपणे सगळे नाचत होते. मग मुद्गल ऋषी ते सगळं बघत होते आणि बघता बघता त्यांच्या लक्षात आलं की त्या सगळ्यांनी मधोमध बाप्पाची सुंदर मूर्ती ठेवलेली आहे आणि बाप्पाच्या मूर्तीच्या भोवती ते सगळेजण नाचत आहेत. आणि मग त्यांचा तो आनंद, त्यांच्या चेहऱ्यावरती पूर्णपणे असलेलं ते हास्य आणि त्या सगळ्यांचा अगदी असा म्हणजे की सर्व गुण संपन्न चेहरा की इतका तो सुंदर दिसत होता की खरोखरी हे कुठल्या भूतलावरचे आहेत, म्हणजे कुठल्या प्रदेशामधले आहेत, हे कुठल्या प्रांतामधले आहेत हे जाणून घ्यायची मुद्गल ऋषींना उत्कंठा लागली. कारण एवढी आनंदी लोक त्यांनी कधीच बघितलेली नव्हती. त्यांनी अनेक कार्यक्रम बघितलेले होते. त्या कार्यक्रमामध्ये उत्साहाने सहभागी झालेली लोकं बघितलेली होती, एक एक कुटुंबातली लोकं बघितलेली होती, परंतु त्यांच्या चेहऱ्यावरती असलेला आनंद हा कुठेतरी संकोचित होता. आणि आज ते जो प्रसंग बघतायत त्या प्रसंगामध्ये त्या लोकांच्या चेहऱ्यावरती असलेला आनंद तो आणखीन वेगळा होता. आणि मग असं करता करता तो उत्सव एक एक अवस्था पुढे जात होता आणि बाप्पाची ती मूर्ती ठेवलेली होती ती सुद्धा इतकी सुंदर, इतकी देखणी होती. असं वाटलं की खरंच सजीव बाप्पा त्या ठिकाणी बसलेला आहे आणि बाप्पा इथे स्वतः इतका तल्लीन झालेला होता की जणू तो फक्त देह स्वरूपामध्ये इथे होता, पण तो आत्म्याने मात्र त्यांच्यामध्ये होता. मग काही वेळाने तो संपूर्ण कार्यक्रम वगैरे जे आहे ते एक पुढच्या पावलांवरती पुढे जायला लागलं, एक एक स्टेप पुढे जायला लागलं आणि मग बाप्पा त्या ठिकाणी पुन्हा आपल्या स्थायी प्रगट झाला. आणि प्रगट झाल्यानंतर म्हणला मुद्गला या लोकांकडे बघितल्यानंतर तुला काय वाटलं. त्याला मुद्गल ऋषी म्हणले की मला हे सगळे भाऊ वाटले की हे सगळेजण एकमेकाचे भाऊ बंधू असतील, हे एकमेकाशी काही ना काही नात्यातले असतील आणि त्याचबरोबर त्यांचा आनंद हा एकमेव द्वितीय होता. बाप्पा त्यांच्याकडे काय चालू आहे म्हणून. त्याला बाप्पा म्हणला की अरे हा माझा जन्मोत्सव साजरा करतायत, आज माझा जन्मोत्सव हे लोक तिथे साजरा करतायत आणि तो साजरा करत असताना ते सगळे एकत्र आलेले आहेत. हे एकमेकाचे ना रक्तानी ना कुठल्याही प्रश्नांनी असे एकमेकाचे कोणी बांधव नाही आहेत. हे सगळे एका गावातले रहिवासी आहेत आणि त्या गावातले रहिवासी एकत्र येऊन तो उत्सव साजरा करतायत. मग तो उत्सव साजरा करत असताना ते म्हणले की इतकं आनंद कसा काय, इतकं त्यांचा चेहरा सुंदर कसे काय आणि त्यांच्या एकमेकाच्या चेहऱ्यावरचे भाव सगळे सारखे कसे काय. त्या एकाच कार्यक्रमामध्ये ते आले, ते एकाच गावातले आहेत म्हणून. त्याला बाप्पा म्हणला नाही, हे सगळेजण हे मनाने एकत्र आहेत, हे हृदयाने एकत्र आलेले आहेत आणि त्यांना मनाने आणि हृदयाने एकत्र आणण्याचं काम हे माझं आहे. आज माझ्या उत्सवाच्या निमित्ताने ते एकत्र आलेले आहेत.
मग असे बापा एकत्र सगळेजण राहिले तर ही पण एक कला होऊ शकते ना. निश्चितपणे मुद्गला, मी हे तुला दाखवलं तर ते कलेकरताच दाखवलं. आपण ज्या कला शिकतोय त्याच्यामध्ये आपल्याला काळावरती विजय मिळवायचा आहे, मृत्युंजय कला आपल्याला प्राप्त करून घ्यायची आहे, आपल्याला शत्रूचा पराजय करायचा आहे, आपल्याला समस्यांची पूर्ती करायची आहे आणि तुला विघ्नरक्षक व्हायचं आहे. हे विघ्नरक्षक होत असताना मानवाच्या आयुष्यातला सर्वात महत्त्वाचा प्रश्न काय आहे तुला माहिती आहे का? त्याला मुद्गल ऋषी म्हणले की काय आहे, मला नाही देवा माहिती, मला मार्गदर्शन करा. त्याला देव म्हणला की आज तुला मी चक्षुसुद्धा दिला आणि त्या चक्षुने तुला मी एक भूतलावरची एक सृष्टी दाखवली, तू त्या चक्षुचा वापर कर आणि तू पुढे कलियुगामध्ये बघ. कलियुगामध्ये किती भयंकर प्रसंग असतील, कलियुगामध्ये कितीतरी मानवाच्या ह्याच्यामध्ये म्हणजे असंख्य संख्या असेल आणि या असंख्य संख्येने असलेल्या मानवांचे असंख्य धर्म असतील आणि मग त्यावेळेला हे सगळेजण एकत्र येणं खूप कठीण असेल आणि त्यावेळेला यांचे एकमेकाचे वाद, एकमेकाचे काही ना काही एक दुसऱ्याचे असलेलं शत्रुत्व हे फार प्रमाणामध्ये वाढेल आणि त्यावेळेला खरं मुद्गला या कलेची गरज असेल. म्हणजे मग देवा ही कलियुगामधल्या ज्या गोष्टींवरती आपण आता चर्चा करतोय, तर मग ही चर्चा करत असताना कलियुगामध्ये कसं वातावरण असेल? त्यावेळेला गणपती बाप्पा हसायला लागला आणि म्हणला, मुद्गला जरा बघ तुझ्या चक्षुनी. आणि चक्षुनी बघायला सुरुवात केलं. ज्यावेळेला मुद्गल ऋषींनी बघितलं त्यावेळेला त्यांना कळलं की धर्माधर्मामध्ये, जाती जातीमध्ये वादविवाद चालू आहेत आणि जात नावाचा प्रकार अस्तित्वात आलेला आहे. पूर्वी जात नावाचा प्रकार अस्तित्वात नव्हता. आपण सगळे ऐकून असो की 12 बुलुतेदार होते, प्रत्येकाचं काही काही काम होतं. जो मासेमारी करायचा तो कोळी म्हणून ओळखला जायचा, जो बांगड्या भरायचा तो कासार म्हणून ओळखला जायचा, जो सोनार काम करायचा तो सोनार म्हणून ओळखला जायचा. अशा 12 बुलुतेदाराप्रमाणे 12 पूर्णपणे जाती चाललेल्या होत्या, 12 बुलुतेदारांची पद्धत होती आणि त्यावेळेला वर्णभेद होता. प्रत्येकाच्या याच्यामध्ये वर्ण आखलेले आहेत की ब्राह्मण आहे, वैश्य आहे, शूद्र आहे आणि क्षत्रिय आहे, याप्रमाणे वर्णभेद होता आणि वर्णाप्रमाणे प्रत्येकाची कार्य आखून घेतलेली होती. त्या कार्यामध्ये प्रत्येकाच्या याच्यामध्ये रजो तम सत्व हे 3 गुण पूर्णपणे एकवटलेले होते. आणि मग त्याच्या पलीकडे जाऊन कलियुगामध्ये बघतोय तर जात हा प्रकार खूप म्हणजे की मोठ्या प्रमाणामध्ये वाढला आहे. आणि मग मुद्गल ऋषी तो प्रकार बघून बाप्पाला म्हणतात की बाप्पा हे जात काय आहे? त्याला बाप्पा म्हणला, याच प्रश्नाचं उत्तर दे, जात काय आहे? आता जात काय म्हणल्याच्या नंतर मुद्गल ऋषी म्हणले की जात म्हणजे हा पुढे जाऊन धर्माचा एक प्रकार झाला आहे का? त्याला बाप्पा म्हणला, जात आणि धर्म याचा काहीच संबंध नाही. धर्म हा प्रजेला आधार देणारा आहे, धर्म हा प्रजेचं रक्षण करणारा आहे आणि धर्म हा अभ्युदय करणारा आहे, धर्म हा प्रजेचं कल्याण करणारा आहे. जात हा विषय माणसाचं कधीच कल्याण करणारा नाही. मग देवा कलियुगामध्ये हे सगळे लोक जर मी चक्षुनी बघतोय तर आपापल्या जातीला धरून बसलेत. अरे मुद्गला, म्हणून तर त्या ठिकाणी शत्रूवर विजय मिळवण्याची गरज आहे, म्हणून तर त्यावेळेला आपल्या कलेची गरज असणार आहे की शत्रूवरती नुसता विजय नाही मिळवायचा तर शत्रूला आपला मित्र करून घ्यायचा आहे. विघ्न इथेच येतील, विघ्न रक्षक होत आपण, तर आपण प्रत्येक जातीमधले वाद कुठेतरी संपुष्टात आणले पाहिजेत. मग देवा आपण जातच नाही का मिटवू शकत? ही जातच निघून जाणार नाही का? त्यावेळेला मुद्गल ऋषींकडे बाप्पा हसला आणि म्हणला की जात या शब्दाचे मला पहिले अर्थ सांग. मग जात या शब्दाचे अर्थ म्हणजे की एक वेगवेगळ्या जातीचे लोक आहेत, वेगवेगळे पंथाचे लोक आहेत. मग त्याप्रमाणे प्रत्येकाचा धर्म जरी एक असला, आपण सगळे हिंदू जरी असलो तरी हिंदूमध्ये आपण एकमेकाची जात निर्माण केलेली आहे आणि त्या जातीने आपण पूर्णपणे वेगळे झालेलो आहोत. मग ती एक जात की जी एक समूहाची संपूर्णपणे एकच विशिष्ट असा धर्म असतो, समूहाचा विशिष्ट प्रमाणे एकच कॉन्स्टिट्यूशन असते आणि ती कॉन्स्टिट्यूशन फॉलो करणारी लोक म्हणजे त्या जातीची लोक किंवा त्या जमातीची लोक. बाप्पांनी व्याख्या ऐकल्यानंतर बाप्पा म्हणला, जातचा अजून काय अर्थ आहे रे मुद्गला? त्याच्यावरती मुद्गल ऋषींना काही सुचलं नाही, मुद्गल ऋषी काही बोलू शकले नाही. त्याला बाप्पा म्हणला की अरे आपण जे दळण दळतो ते सुद्धा जात्यावरच ना, ती सुद्धा जातच ना. त्यावेळेला मुद्गल ऋषींच्या लक्षात आलं, खरं आहे बाप्पा तुम्ही म्हणतात ते, एक ते जात आहे की ज्याच्यावरती आपण पूर्णपणे गहू दळतो आणि त्याचं पिठामध्ये रूपांतर होतं, कधी तांदूळ त्याच्यामध्ये दळतो त्याचं पिठामध्ये रूपांतर होतं, ते सुद्धा जातं. आणि समाजामध्ये धर्मामध्ये ज्या वेळेला अशी फिरवली जाते त्याच्यामधनं पिठामध्ये रूपांतर होतं, ती सुद्धा जातच. मग हे दोन्ही जात शब्दामध्ये बाप्पा पूर्णपणे मुद्गल ऋषींना समजावून सांगायला लागला आणि मुद्गल ऋषींना तो म्हणाला, बघ जात हा एकमेव असा विषय आहे की ज्या विषयामुळे शत्रुत्व जास्तीत जास्त वाढणार आहे, शत्रुत्व जास्तीत जास्त मोठं होणार आहे आणि याच्यामुळे एका जातीची लोक दुसऱ्या जातीच्या लोकांचा तिरस्कार करायला लागतील, त्यांच्यामध्ये शत्रुत्व निर्माण होईल आणि मोठ्या प्रमाणामध्ये त्रास निर्माण होईल. मग जात नक्की काय कार्य करतं आणि जात नक्की काय कार्य करते हे बाप्पा मुद्गल ऋषींना समजावून सांगायला लागला. आणि मग एक उदाहरणं देऊन कुठेतरी जात्याचं
काम काय आणि जात काय काम करते, ह्या दोन्ही गोष्टी या ठिकाणी मुदगल ऋषींना बाप्पा समजावून सांगतोय. आणि बाप्पा समजावून सांगताना आज आपण बरेच दिवसांनी पुन्हा जाणार आहोत कबीर महाराजांकडे. कबीर महाराज वाराणसीमध्ये राहायचे, गंगेच्या किनारीच कायम असायचे. आणि गंगेच्या किनारी आज जात असताना त्यांना एक जातं दिसलं. त्या जातेवरती एक जण दळत होता आणि दळत होता त्याच्यामध्ये तो काही तांदूळ टाकत होता आणि तांदूळ टाकून ते पूर्णपणे जातं जसं गोल 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 फिरवत होता तसं पीठ सगळं बाहेर पडत होतं. ते चालणारं जातं बघून कबीराला फार रडायला आलं. म्हणजे त्यावेळचा दोहा खूप सुंदर आहे की चलती चाकी देख कर रोय कबीरा बोले. म्हणजे की ते चालणारं चाक बघून, ते जातं बघून कबीराच्या डोळ्यामध्ये पाणी आलं आणि रडता रडता कबीर बोलला, दो पाटन के बीच आ शाबत बचान कोई. म्हणजे की या दोन्ही जर जातं जे आहे त्याचा वरती एक पाटा असतो, एक पाटा खाली असतो आणि मग त्या गोल चक्रीमध्ये जर जे काही अडकलं त्याच्यातलं काही शाबूत राहिलं नाही, सगळं पिठामध्ये रूपांतरित झालं. मग हा प्रश्न बघून फक्त या जात्यावरतीच कबीर महाराज असं म्हणतात का की या जात्यामध्येच असं आहे का? तर त्यांनी जे जातं बघितलंय ते संसाररूपी जातं बघितलंय. आपण जे जातं कलियुगामध्ये भोगतोय ते आपल्या समाजामध्ये भोगतोय. आणि कुठेतरी हेच जातं कबीरांनी त्यावेळेला बघितलेलं आहे की माणूस आहे, त्याचे सुंदर विचार आहेत, माणूस आहे त्याचे सुंदर धर्म आहे, माणूस आहे त्याचे अगदी सुशील असे विचार आहेत की त्या विचारांनी एकमेकाला सहकार्य करून माणूस देवतत्वाला जाऊ शकतो, माणूस खूप मोठा होऊ शकतो. पण असं काही होत नाही आहे. इथे एकमेकामध्ये भांडण्यामध्ये पूर्णपणे मानव समाज, मनुष्य जातीच या ठिकाणी पूर्णपणे लोप पावायला लागले, संपायला लागले. हे बघून कबीरांच्या डोळ्यामध्ये पाणी आलं आणि त्यावेळेला त्यांनी बघितलं की हे दोन्ही संसाररूपी जातं, खालचं जातं जे आहे ते स्थिर आहे आणि वरचं जातं आहे ते गोल गोल फिरतंय आणि फिरतंय त्याच्यामध्ये सगळं मध्ये काही येतं त्याचं पूर्णपणे पीठ होतं. आणि या ठिकाणी पहिल्यांदा म्हणजे कबीरांच्या अख्ख्या लेखणीमध्ये, त्यांच्या दोह्यामध्ये आत्तापर्यंत त्यांनी कधी कमालचा उल्लेख केलेला नाही आहे. कमाल म्हणजे कबीरांचे चिरंजीव, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. मागच्या एका सत्संगामध्ये आपण कमालांचं उदाहरण ऐकलेलं आहे. तर कमाल त्या ठिकाणी आले म्हणजे. आणि कबीर कायम म्हणायचे की आधा फकीर कबीर आहे, पुरे कबीर कलाम. म्हणजे की जे आहेत कमाल जे आहेत ते पूर्णपणे फकीर आहेत, मी अर्धा फकीर आहे. का तर कमालाला कबीरांचं पूर्णपणे ज्ञान मिळालेलं होतं आणि ते ज्ञान पुढे त्यांनी विकसित केलेलं होतं. मग कमाल आता त्या जात्याकडे बघतायत आणि कमाल त्या जात्याकडे बघून म्हणतायत की अरे कबीरा तू कशाला रडतोयस म्हणून, तुझ्या बघण्यामध्ये, तुझ्या दृष्टीमध्ये ह्याच्यामध्ये कुठेतरी खोट आहे. बघ इथे ना ही दोन्ही जाती एकमेकामध्ये राहावी, ही फिरून एकमेकामध्ये वेगळी होऊ नये म्हणून ह्याच्यामध्ये खेळ आहे. आणि त्या खेळाला जर कोणी लागला, त्या खेळाच्या जवळपास जो कुठला दाणा जातोय ना तो दाणा पूर्णपणे शाबूत राहतोय, त्याचं पीठ होत नाही आहे. कबीराला ऐकून खूप आनंद वाटला. त्यांनी कुठेतरी स्वतःला सावरलं, आपले डोळे पुसले आणि तो कमालबरोबर पुढे झाला. मग कमालांनी वरचं जातं म्हणजे जात्याचा वरचा पार्ट पूर्णपणे उचलला आणि उचलल्यावरती त्याला शाबूत दाणे दाखवले की हे तांदूळ टाकलेले होते, याचं सगळ्याचं पीठ झालं. पण ही जी कीळ आहे ना की ज्याच्यानी या दोन्ही चाकांना जोडून ठेवलेलं आहे, त्या कीळच्या आजूबाजूला जे दाणे लागले ना ते पूर्णपणे शाबूत राहिले. म्हणजे इथे कमालला कुठेतरी हे सांगायचं आहे की जो विचाराने जागृत झाला आहे, जो या जात्यांच्या पलीकडे निघाला आहे आणि आपली विचाराची जागरूकता धरून त्या विचाराच्या जागरूकतेने, त्या शिक्षणाने, त्या ज्ञानाने जो त्या ज्ञानाच्या जवळ, जो त्या शिक्षणाच्या जवळ एकवटलेला आहे तो या जात्याच्या मध्ये आला तरी काही फरक पडत नाही. आजसुद्धा बघा समाजामध्ये अशी लोकं आहेत की या जातीपातीमध्ये येत नाही आहेत, ती त्या शिक्षणाच्या खेळेला किंवा त्या महत्त्वाच्या खेळेला म्हणजे की सामंजस्याच्या खेळेला एकत्र आलेली आहेत. आणि ते एकत्र आल्यानंतर जातपातीच्या त्या पलीकडे गेलेली आहेत. मनुष्यापेक्षा त्यांनी जास्त म्हणजे की पूर्णपणे वैयक्तिक अशी डेव्हलपमेंट केलेली आहे की लोक त्यांना मनुष्यापेक्षा संत मानायला लागलेत, संतांच्या पुढे जाऊन देव मानायला लागलेत. मग ह्या सगळ्या अवस्था त्यांच्यामध्ये निर्माण झाल्यात. ते पण मानवच आहेत ना, परंतु ते जातरहित झालेले आहेत. आणि आपल्या जीवनामध्ये नक्की प्रॉब्लेम आहे की आपण जातीला धरून राहिलेलो आहोत आणि जातीला धरून राहिल्यामुळे हा पूर्णपणे प्रॉब्लेम आपल्यामध्ये आहे, आपल्यामध्ये शत्रुत्व वाढत आहे. बाप्पा मुदगल ऋषींना समजावून सांगतोय की बघ मला यांना शत्रुत्वच काढून टाकायचं आहे, बघ मला यांना विघ्नच काढून टाकायचे आहेत, बघ मला यांना समस्याच काढून टाकायच्या आहेत. मग या समस्यांच्या रहित मला व्हायचं असेल, या विघ्नांचं रक्षण मला करण्याकरता विघ्नहर्ता व्हायचं असेल आणि काळावर विजय मिळवण्याची जर कला प्राप्त करून घ्यायची असेल, शत्रूचा विजय मिळवायचा असेल, शत्रूला मित्र करायचा असेल तर मला ही जात विषय माझ्यामधला बाजूला काढायला पाहिजे. आजसुद्धा आपण बघा शहरामध्ये आपण जातो त्यावेळेला वेगवेगळ्या पाट्या आपण बघतो. महात्मा फुले चौक बघतो, शिवाजी महाराजांचं छत्रपती शिवाजी चौक आपण बघतो, लोकमान्य टिळक चौक आपण बघतो. परंतु गावामध्ये गेल्यानंतर आजसुद्धा आपल्याला त्या पाट्या बघायला मिळतात की जिथे लिहिलेलं असतं कुंभाराळी, जिथे लिहिलेलं असतं सोनाराळी, एका ठिकाणी लिहिलेलं असतं कासारवाडा, एका ठिकाणी आणखीन वेगवेगळा. अशा प्रकारे आपल्याला जातीवरनं आजसुद्धा
सुद्धा आपण डिवाईड होतोय, जातीमुळे आज सुद्धा आपण वेगवेगळे होतोय. आपण सगळे मनुष्य आहोत, आपण सगळे मानव आहोत. आपल्यामध्ये असलेली अवयवाची रचना, आपल्यामध्ये असलेल्या विचारांची ताकद ही सगळ्यांची एक आहे. बाप्पाने आपल्याला सगळ्यांना बुद्धी दिलेली आहे. तो आपल्या सगळ्यांचा बुद्धिदाता आहे. आणि हा विषय तो मुदगलाला समजावून सांगतोय की जर अरे मी देताना भेद नाही केला तर तुम्ही खाली जाऊन कसला भेद करताय. खाली जाऊन तुम्ही एकमेकाच्या जातीमध्ये डिवाईड होत आहेत आणि त्या जातीमध्ये डिवाईड झाल्यामुळे पूर्णपणे सगळ्या मानव जातीलाच, संपूर्ण मनुष्य या प्रकारालाच तुम्ही पूर्णपणे त्रासात आणतायत. तेव्हा मुदगला जर आपल्याला समस्यारहित व्हायचं असेल, आपल्याला विघ्नरक्षक व्हायचं असेल तर निश्चितपणे आपल्याला जात हा विषय सोडावा लागेल. आणि हे जातं आपल्याला पूर्णपणे सोडून ज्यावेळेला आपण देऊ, हे जात पूर्णपणे सोडून देऊ, त्यावेळेला त्या जातेच्या मेन खेळला म्हणजे की या विचारधारेला किंवा शिक्षणाच्या धारेला किंवा त्याचबरोबर सामंजस्याच्या ठिकाणी आपण एकवटले जाऊ. आणि ज्यावेळेला आपण एकवटले जाऊ ना त्यावेळेला आपण पिसले जाणार नाही, आपलं पीठ होणार नाही, तर आपण शाबूत राहू. कबीरजींना कमालदास हेच समजावून सांगतायत आणि या दोह्यामध्ये कबीर पण आम्हाला हेच सांगतायत की ते जातं आणि हे जातं या जातीमध्ये अडकू नका. या जातीच्या पलीकडे जाऊन मनुष्य म्हणून विचार करा आणि मनुष्य ह्या जातीचं पूर्णपणे कसं कल्याण करता येईल ते कल्याण करण्याकरता आपले बांधव कसे हातात हात घेऊन खांद्याला खांदा लावून आपल्याला बरोबर घेता येईल त्याचा आपण विचार करायला पाहिजे. आणि हे ज्यावेळेला घडेल ना, ही जात आमच्यामधनं ज्यावेळेला जाईल ना, त्यावेळेला आम्ही सर्वांगीण विकास करू. आमचा स्वतःचा विकास होईल, मनुष्य जातीचा विकास होईल, आमच्या राष्ट्राचा विकास होईल, आमचं राष्ट्र पुढे जाईल आणि निश्चितपणे आमचं राष्ट्र या भूतलावरती, या पृथ्वीवरती एकमेव द्वितीय असेल. तर मग त्या गोष्टीकरता प्रयत्न करूया. आज इथेच थांबूया. ओम साईराम.